राम राम मंडळी, आपल्या चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे। घरचे आपले सगळी कामं झालेली आहेत ती आता आम्ही जेवण करायला लागलोय। जेवणामध्ये आज चपाती, वांग्याची भाजी, कोबीची भाजी आणि दूध आहे। बाल्याचं चालू आहे आता टीव्ही बघत बघत जेवण करायला। टीव्ही बघतो इकडं। छान झाली का भाजी? इकडे बघून सांग, छान झाली का? तर दुपारची वैरण टाकली गुरांना, मका केली आपल्या घरा बसली, त्या मकाचा पाला आहे ते टाकल्या गुरांना। सकाळी काही गेलोच नाही रानात, कारण घरची कामावरेपर्यंत फार ऊन झालं। मी आले रानात आता। राहिलेला खालचा अर्धा कोंबडी खत जो आहे तो टाकून घ्यायचा आपल्याला भोदामध्ये। पूर्ण झाल्यानंतरच घरी जायचे आज, कारण उद्या याच्यामध्ये भेसळ टाकून बहुत बुजून घ्यायचे ते। आणि ड्रिपा मंचिंग हातरून आपल्याला पपईमधनं खरबूज पण लावायचे, त्याच्यामुळं उशीर व्हायला लागलाय खरबूज लावायला। चला मग आता मी टाकून घेते खत। खत टाकून झालंय आपलं आता। आता मी आले इकडं, लसूण लावलाय आपण इथं, लसणाकडे आली आहे। गवत झाल्यावर भरपूर खुरपून घ्यायचं आहे लसूण पण। पौष महिना असल्यामुळं पौष महिन्यामध्ये खुरपत नाही ती। आणि मामांनी वारीला जायच्या आधी भिजून घेतलाय लसूण, आता वाळला की खुरपून घ्यायचं आहे लसूण। आणि इथं जवस लावले, आता हे पण काढायला आले जवस। एखादंच हिरवं आहे, नाहीतर बऱ्यापैकी वाळले। 1-2 दिवसामध्ये पण काढायला येते। खडपाण्याचं रान आहे, थोडं सुद्धा मऊ रान नाही, तरी पण चांगलं आले जवस। इथं बदारावरच लावलं होतं आत्यानी लसूण लावताना। खालच्या कडेला लसूण आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला लावले जवस। इकडच्या एका सरीमध्ये पालक लावला होता भाजीसाठी। भाजी नेऊन आता एक पालक ठेवला होता इथं बी धरण्यासाठी। चांगलं बी आले, वाळलं की काढून ठेवायचं आता हे। इकडं लसणाच्या वाप्याच्या खालच्या कडेला मुळ्याच्या शेंगा लावल्या होत्या, चांगली आली ती झाडं। मुळ्याच्या शेंगा, डिंगराच्या शेंगा दोन्ही पण म्हणते ती आमच्या भागामध्ये। तर शेंगा पण चांगले आले ह्याला, दाखवते मी तुम्हाला। चांगल्या शेंगा आल्या त्या, भाजीला तोडायसारख्या आल्या त्या। पण आज काय मी तोडत नाही, उद्या रानात आल्यानंतर तोडून नेले त्याने, कारण उद्या सगळ्यांची एकादशी आहे। आमच्यात लहान मुलं पण एकादशी करते ती, मोठी एकादशी असते त्या वर्षातनं आपल्या 4, ते लहान मुलं पण करते ती, त्याच्यामुळं सुकून जाते। आणि शेंगा ही उद्या रानात आल्यावरच घेऊन जायचे जाताना, म्हणजे परवा दिवशी मुलांच्या डब्याला पण होते शेंग। मस्त आले ते शेंगा। गवारी पण लावली इथं। इथं आपल्या रानामध्येच देवीचं मंदिर आहे। मंदिराच्या इकडल्या साईडला लसूण लावलंय आणि मंदिराच्या इकडं गिनीगोल लावलंय गुरांना खाण्यासाठी। चांगलं फुटलंय गिनीगोल, 1 आठवड्याभरामध्ये आता गुरांना टाकण्यासारखं येईल। खुरपून भिजवून झाले। इकडं रानाच्या पाठवणानी, म्हणजे रानाच्या बाहेरच्या बाजूनी आंब्याची झाडं वगैरे लावली ती, आंब्याची, चिकूची झाडं लावली तिकडं। तर इकडं पाटी खत टाकायला आणलेली, पाटी घेते आणि
जायचं आपल्याला घरी आता. झालंय खत टाकून. चालले मी आता घरी. चांगला आंबा आलेत आपल्या इथलं. इथं एक चिक्कूचं झाड आहे. वरचं काय इथं माळावर शेळ्या आहेत तिथं चरायला. त्या शेळ्याने खाल्ल्यामुळं फुटलं नाही चांगली झाडं. पण हे एक चांगलं आले आणि चिक्कू लागले चांगले आहे ना. झाड पण चांगलं मोठं झालंय आता. बाल्या आलाय पुन्हा पळत. बाल्या का माळावर आला नव्हता आज. बाबासोबत झोपला होता घरीच. का र झाली का झोप? हा झाली का? आला नाही माझ्यासोबत आज तू रानात. तू झोपला होता म्हणून उठवलं नाही. चल आता. आला का दादा? आप्पा शाळेत नाही आली का राधा? काय करते? सगळी आली का? खेळ की बाई. झालं का खुरपायचं की निघोल? एकटीनं चालू केलं. बाळाची ड्युटी संपली काय सांभाळायची? होय होय होय. हा हे बाळासोबत नाही का खेळत? झोपले काय? त्यांनाच तुमची ड्युटी संपली बाळापासून. बंदूक बाळ घेऊन इथं आल्यावर बंदूक तुझी मग पोरं खेळते ते देवीपाशी शाळेत नेऊन. कार लपत्या कशाला? आहा टाटा कर रे. इकडे बघ. रडायला लागलं. काकाकडे द्या. वैभव एवढे सगळे पोरं असून पण तुझ्याकडे बघताय. बघती कसं करताय बघ. बसलं टाटा टाटा करायला त्याला. रडत रडत सुद्धा टाटा करते. बाय बाय. येत नाही बाले तुझ्याकडे. ते रडते. नको घेऊ बाले रडते. माणसं ओळखायला लागले आता. काय झालं? हॅपी बर्थडे. वेलकम. कधी येऊ मग बर्थडेला? हॅपी बर्थडे. येऊ का? हा बाल्या मन नीट मन. हॅपी बर्थडे. थँक्यू. कधी येऊ का? मी बर्थडे कधी? तुझा बर्थडे? अयो तुझा बर्थडेला लेट आहे मी अजून. कधी? कुठं आहे बर्थडे? की लांब आहे का जवळ आहे? तुझा बर्थडे लांब आहे अजून. जून मध्ये तुझा बर्थडे 1 जूनला. नाही मग पिंपळ्यात आहे माझा बर्थडे. पिंपळनेर मध्ये? हा आता आहे ना यायचंय. यायचंय का? काय काय करायचं तुझ्या बर्थडेने तुला? मला आहे ना गिफ्ट घ्यायचंय. कोणाला? मला. कोण घ्यायचं गिफ्ट तुला? इकडे बघ. शंभूची दादी. गिफ्ट घ्यायची ती होय तुला? हा. बर. म्हणजे गिफ्ट साठी तुझा बर्थडे कधी आला विचारतोय का? दिवस मावळे आता आणि मी लागले आता स्वयंपाक करायला. स्वयंपाक करायच्या आधी देवासमोर दिवा लावलाय.
इकडे चालू माझं स्वयंपाक. एकीकडे दूध टाकायला ठेवले आणि इकडे चालू चपाती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत.